अभंगार बोलण्यापूर्वी कशा निमित्ताने कार्यक्रम आहे जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना असली तरी सांगणे हे वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं। या ठिकाणी रासाई देवी माता मंदिर निर्मिती प्राण प्रतिष्ठा कलशारोहण या संबंधाने घडवून आलेला हा सोहळा सर्व भाविकांच्या वतीनं सर्व संयोजकाच्या वतीनं निमंत्रण मिळालं। सन्मान्य हिरामणजी शेलार यांनी अधूनमधून सारखं कार्यक्रमाचं स्मरण करून दिलं आणि सर्व भाविकांच्या वतीनं मिळालेल्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला। या संबंधाने उपस्थित मृदंगाचार्य महाराज दोघालाही नमस्कार। कैलासापासून द्रोणागिरी पर्यंत हे सगळे बाबा पोलीस खात्यात तुम्हालाही नमस्कार। छोटे छोटे साधक त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी त्यांची संस्था चालक त्यांनाही नमस्कार। हार्मोनियम वादक विनयकरी तुकाराम महाराज वैकुंठातून आल्याबद्दल तुम्हालाही नमस्कार। व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, गर्दी दर्दी शिस्त शांतता या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेली भव्यता विठ्ठल ज्याबद्दल संकल्प केलेला आणि तो सिद्धीस गेला की मग संयोजकाच्या आनंदाला पारावार राहत नाही। सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ धरिली जी होती चित्ती तेची डोळा दिसती आणि तो संकल्प पूर्णत्वास गेला त्या आनंदाचा हा सोहळा आहे। आले आवडीसी फळ आले आवडीसी फळ आले आवडीसी फळ आले आवडीसी फळ झाले कारण सकाळ झाले कारण सकाळ डोळा दिसती आले आवडीसी फळण झाले कारण सकाळ। तो आनंदाचा सोहळा आज पवित्र असा दिवस आहे। मला हिरामणजींनी शंका घेतली, म्हणले जेवणाचं, म्हणलं अजिबात नाही, आज फराळ द्यायचा लोकांना। भगवंताला आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहे एकादशी वरहस्ती व्रतेषु यदुनंदन भागीरथीच तीर्थेषु देव भक्तेषु वैष्णवः। भगवान म्हणतात भक्तांच्या मध्ये मला वैष्णव आवडतो, तीर्थाच्या मध्ये गंगा आवडती आणि व्रतामध्ये एकादशी आवडती। प्रिय भगवंतासी कोटी कोटी प्रिय भगवंतासी कोटी कोटी प्रिय भगवंतासी कोटी कोटी
माझे व्रत श्रेष्ठ एकादशी. घाबरू नका, पाठ नसलं तरी तुम्ही अजिबात घाबरू नका. मला माहिती आहे पाठ नाहीच आहे तुम्हाला. व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी प्रिय भगवंतासी कोटी गुणे. एकादशी व्रत केवळ वैकुंठीचा पंत रुक्माण गद एकादशी नगरी नेली वैकुंठासी. एवढं सामर्थ्य या व्रतामध्ये आहे. एक वासुदेव, आमची वारकरी मंडळी बसलेली आहे, एक वासुदेव पाठ आहे तुम्हाला, त्याच्यात एक चरण आलेला आहे. जया असे मोक्षाची चाड त्याने नाना साधने कबाड सांडून या व्रत दृढ एकादशी करावी. आहे तसंच राहू दे. आता ज्याला असे मोक्षाची चाड, घाबरू नको. नाना साधने कबाड सांडून या व्रत दृढ एकादशी करावी. वडसायासी मनुष्य जन्म पावावा. पुरुषार्थ तो खावा दवडावा. वाचा काया म्हणून मुरारी वळगावा. एकादशी करोने परलोक ठाकावा. एकादशी करोनी परलोक ठाकावा. असं पवित्र व्रत आजचं एकादशीच आहे. हरिदिनी म्हणतात त्याला. संकल्प सिद्धीचाही दिवस आहे. सगळ्या सेलार परिवार एकत्रित आला. संत सावता बाबावर श्रद्धा, रासाई देवी मातेवर श्रद्धा, त्या श्रद्धेपोटी अख्खे भक्त एका मायेची लेकर होऊन या दरबारात एकत्रित आले. म्हणून दृष्ट लागेल असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. आता ही जी हयात पिढी आहे त्यांचा उद्धार झालाच. अमर झाली. अमर अमर कशाला म्हणता? अरे किती करा प्रपंचाचं, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटोळाचं चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करा. 3 मजली इमारत बांधा तरी तुमचा एकुलता एक मुलगा तुमचा 10वा घालेल याची शाश्वती नाही. इथून पुढच्या किती पिढ्या जातील मळतच्या, तरी या दरबारात देवीच्या पुढे नतमस्तक होताना या हयात पिढीचं नाव घेतील की आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी केवढा ठेवा करून ठेवला. याला म्हणतात उत्तमाची उरे कीर्ती. सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. एक दिवस सगळे आपण जाऊ, पण हे चंद्र सूर्य असेपर्यंत राहणार नाव आज अजरामार झालं. तुम्ही ज्यांना ज्यांना जसा जसा सहयोग देता आला ते सगळे. सूरत से किरत बडी बिनपंख उड जाय, सूरत तू जाती रही. सुरत चाललेली आहे. सुरत म्हणजे गुजरात मधले शहर नाही, बडोदा आणि सुरत. हे 3.5 हाताचं शरीर, याला सुरत म्हणतात. सुरत तू जाती रही. सुरत चाललेले.
ठीक आहे हा ना. किरत कबू ना जाय. सुरत जर तुम्हाला दौंडला न्यायची असेल, काळ्या पिवळ्या जीपवालं 20 रुपये मागत. त्यांना नाही पटलं त्या. हे 3.5 हाताची सुरत दौंडला नेण्यासाठी 20 रुपये खर्च आहे. कीर्ती बिना वाहनानं दिल्लीला जाते, हे लक्षात ठेवा. सुरत से किरत बडी बिना पंख उड जाय, सुरत तो जाते रही किरत कबू ना जाय. आणि म्हणून म्हटलं काय विठ्ठल कीर्ती जात नाही, लक्षात ठेवा. ही चाललंय त्याच्यात कमी अधिक, बरं का हिरामणजी, कमी अधिक सहभाग असेल पण सर्वच्या सर्व महत्वपूर्ण आहे, लक्षात. भगवान श्रीकृष्णाच्या करांगोळीमध्ये गोवर्धन उचलायची ताकद होती, बरं का शेंद्रे. तरी एकट्या कृष्णानं गोवर्धन उचलला नाही, आपले गोपाळ गोळा केले. पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, श्रीदाम्या, मधुमंगल, अरे काठ्या लावा, काठ्या लावा, काठ्या. सगळ्या गोपाळांनी काठ्या लावल्या. कृष्णानं करांगोळी उचलला गोवर्धन. तस या मंदिरासाठी जास्त मोठी देणगी ज्यानं दिली असेल तो कृष्ण समजा. पण गरीब असेल, 2 शेळ्या चारत असेल, मोडक्या झोपड्यात राहत असेल, गाठी गाठीचं धोत्र, फाटकी बंडी, जर्मनच्या ताटात शेळीपाकी भाकरी खात असेल न, त्यानंही संयोजकाजवळ आपल्या कमाईतले 1100 रुपये आणून दिले असेल, त्याला मळदचा गोपाळ समजा. हे सगळे गोपाळ आणि कृष्ण रासाई देवी मातेसाठी एकत्रित आले, म्हणून हा आजचा दिवस उजाडला. लक्षात. पूर्णविराम इथे आहे. प्रपंचाचं किती करा, पूर्णविराम नाही. किती चांगलं घर बांधा, वास्तू शांतीच्या दिवशी पाहुणे जेवायला बसतात आणि घर मालक पंक्तीतून फिरतो, फिरावं लागतं त्याला. सावकाश जेव्हा नाना, तात्या सावकाश जेव्हा, रावसाहेब सावकाश जेव्हा, भाऊसाहेब, आणि हे खालचे साहेब डोके थांबा. काय एवढा पैसा होता, मग पत्रा काढून टाकला, स्लाब का नाही वतला. याच्या नाकी नऊवाले एकदा आबदलं 12 महिने, त्याची फुकटची बुंदी खाऊन खालचं फुकटची सला. त्याच्या पुढचं थांबा. काय एवढा चांगला बंगला बांधला तरी डबडं घेऊन उसात जातो, संडास का नाही बांधला. त्याच्या पुढचं बाथरूम कसं नाही, त्याच्या पुढचं देवघर. अरे मेलो तरी पूर्ण होत नाही ते घर आहे, लक्षात ठेवा. पूर्ण करता येतं मंदिर का? पाया खोदला, जोता झाला, भिंती झाल्या, शिखराचं काम झालं, कळस बसला, देऊळी पूर्ण झालं. पूर्णविराम इथे आहे, प्रश्नचिन्ह तिथं आहे. बस एवढं लक्षात घ्या. पूर्णविराम परमार्थात असतो. आता ही आमची वारी करणारी मंडळी आषाढीच्या वेळेला माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात, पण पूर्णविराम ठरवून आहे की नाही. आळंदीला सहभागी झाल्यावर पुणे, पुढे सासवड, पुढे जेजुरी, पुढे वाले, पुढे लोणंद, पुढे तरडगाव, पुढे फलटण, पुढे परड, पुढे नातेपुते, पुढे माळशिरस, पुढे वेळापूर, पुढे भंडीशेगाव, पुढे वाखरी, पुढे पंढरपूर, पुढे आता कशाला पुढे? का जिथे पूर्णविराम सापडतो तो परमार्थ. म्हणून देऊळाच्या कामात कळसू, कळस म्हणजे पूर्णविराम. विठ्ठला संकल्प सिद्धीस गेला त्या आनंदाचा हा सोहळा आहे.
ज्या मातेच्या दरबारात आपली सेवा आहे, हे पाचही दैवत शास्त्र मान्य आहे. विष्णू, शंकर, गणपती, सूर्य आणि शक्ती. अभेद तत्वज्ञान सांगणारा संप्रदाय म्हणजे वारेकरी संप्रदाय. आमचे संत जेव्हा पांडुरंगाकडे पाहतात तेव्हा त्यांना देवी दिसते, देवीकडे पाहतात तेव्हा पांडुरंग दिसतो. हा समन्वय. एकनाथ महाराज म्हणतात, आमच्या देवीची यात्रा 2 वेळेला आहे. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची आषाढी कुंडली कदेवच्या शोभे वाढवली नाही ना, कोण म्हणलं जातं रंगून आहे त्याच्यात ते. बरं का भाऊ, तसं झालं तर सांगा मला. स्वर्ग मृत्यू पाताळ त्याचा मंडप घातला, चारी वेदाचा फुलवरा बांधिला. अहो, तुमच्या देवीची यात्रा कधी? हा समन्वय पहा. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. तुमची देवी कशी? एका जनार्दनी अंबा उभी. शब्द लक्षात घ्या. एका जनार्दनी अंबा उभी, कर ठेवणी कटी ओ कर कटावरी ठेवणी. समन्वय लक्षात आला. एका जनार्दनी अंबा उभी, कर ठेवणी कटीओ. सुंदर ते ध्यान उभे विटेवरील कर कटावरी बसे. लक्षात. हे अभेद तत्वज्ञान. पुन्हा थोडस वेळ घेतो. किती वेळ घेतली तरी तुम्हाला 5ला मोकळे करतो. सर्वांचा विश्वास आहे महाराष्ट्राचा माझ्या. मीच उशिरा येत नाही, तुम्ही आले उशिरा. तुम्ही नाही येत. गोंधळ ही उपासना आहे. गोंधळ म्हणजे गडबड नव्हे, ही भक्ती आहे. गोंधळ कोणी घातला? शुक सणक अधिक गोंधळी व करी कृपा, उजळ कुळ दीपा पोत करी सोपा. येऊ निलवलाही, येऊ निलवलाही, येऊ निलवलाही. भाद्रपद संपू द्या मग आपलं ते. शुक सणकाधिक गोंधळी. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी.
भाव विसरवणी. इथे अभेद तत्वज्ञान सांगितलं. शुक सनकादिक गोंधळी, शुकाचार्याने सनकादिकांनी व्यास वसिष्ठांनी ज्याची उपासना केली. आता समन्वय सांगतो तुम्हाला. तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात, त्यामध्ये कुळदैवत पांडुरंग. काला करू नका. आज गोपाल काल्याचं कीर्तन नाही, काला म्हणा. हा समण. शुक सनकादिक गोंधळी, इकडे प्रमाण, इकडे तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात, ते आमचे कुळदैवत पांडुरंग. हे अभेद तत्वज्ञान आहे. पण हे कुळदैवत आम्हाला माहिती नव्हतं. मग संतांनी माहिती करू. हे कुळदेवी केली ठावी संतांनी. आम्हाला कुळदैवत माहिती नव्हतं, पण संतांनी माहिती करून दिलं. असा एकही समाज नाही ज्याचा संत नाही. असा एकही संत नाही ज्याला समाजाचा स्वाभिमान नाही. हे दोन्ही गोष्टी लक्षात. प्रत्येक संताने आपापल्या समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला. तुकाराम महाराज बरे देवा कुणबी केलो. मराठा कुणबी चालू आहे ना. तर अभंगात आहे बा कुणबी. अरे कुणबी कुणबी म्हणजे काय? हे शब्दाचे जन्म, राम जन्म, कृष्ण जन्म आहे, तसे शब्द जन्म आहे. कोल्हाटी कोणाला म्हणतात? लाठी कोलण्यामध्ये जो समाज तरबेज आहे तो कोल्हाटी. जसं कुणबी शब्दाचा जन्म कुळव आणि बी या दोन पासून झाला. हे लेख सांगू नका तिकडे जरांगेला, आपलं इथंच आमच्या वाचनातला आम्ही सांगतो. कुणबी शब्दाचा जन्म कुठून आहे? एक कुळव आणि एक बी या दोनचा संधी झाला. कुळव शेतीची मशागत करणारं साधन, हे लक्षात. कुळव म्हणजे आता कुबोटा आला. कुबोटा ते कुळवच चालू आहे आपलं. जुन्या लोकांना विचारा. हिरा म्हणजे कुबोटा नाही, कुळव. ते शेतीची मशागत करण्याचं साधन कुळव. कुळवाच्या द्वारा शेतीची मशागत करायची. पाऊस पडला वापसा साधला की बी पेरायचं. हे दोनच गोष्टी जन्माला आल्यापासून मरेपर्यंत ज्याला माहिती आहे
कोळव आणि बी, कोळव आणि बी, कोळव आणि बी, कोळव आणि बी. आणि त्याचा झाला कोळव बी करता करता मध्ये कमळाचा लोक पाहून पानाचा न कधी घुसला हे सरकारलाही कळलं नाही. कोळव बीचा कुणबी झाला. बस बस काय झालं. हा बरे देवा कुणबी केलो तू खूप बरायचं. बरे देवा कुणबी केलो नाहीतरी दंभे असतो मेलो. नरहरी महाराज देवा तुझा आम्ही सोनार, पण उल्लेख केला का नाही समाजाचा. देवा तुझा आम्ही सोनार तुझे नामाचा व्यवहार. सेना महाराज आम्ही वारीक वारीक आणि करू हजामत बारीक, पण वारीक शब्द आणलाच की नाही. नामदेव महाराज ही नतीन जात मोरी पंढरी के राया, ऐसा तुमने नामा दर्जी काहे को बनाया. टाय बिना लेकर नामा देवल में गया, पूजा करते बमनों ने बाहर धकाया. देवल के पीछे नामा अल्लाह पुकारे, जिधर जिधर नामा उधर देवल. नाना वर्ण गवा उनका एक वर्ण दूत, तुम कहा के बम्मन हम कहा के सूत. मन मेरी सुई तन मेरा धागा, केशव जी के चरण पर नामा शिंपी लागा. पण आणला शिंपी शब्द आणलाच. प्रत्येक समाजात आपण सावता बाबाचं उदाहरण घेऊ. छातीला हात लावून आम्ही माळियाची लक्ष द्या कैलासराव. आम्ही माळियाची जात सेत लावू बागाई. आगळे वेगळे वैशिष्ट्य लाभलेले संत. अरे नाहीतर सगळ्या संतांच्या पालख्या महाराष्ट्र नाही महाराष्ट्राच्या बाहेरून 1,000 किलोमीटरवरून पालख्या पंढरपूरला येतात. सगळ्या संतांच्या, फक्त सावता बाबाची नाही. हे बारीक निरीक्षण करा. काय लांब आहे का अरण पासून पंढरपूर? 1000 किलोमीटरवरचे संत पंढरपूरला येतात. सावता बाबा नाही. उलट पांडुरंगाची पालखी अरणला येते. हे वैशिष्ट्य लक्षात ठेवा. सगळे संत पांडुरंगाकडे जातात आणि पांडुरंग सावता बाबाकडे येतो. का? अरे तो सुखाचा सागर आहे, पण हा बाबा प्रेमाचा आगर आहे. सावता सागर प्रेमाचे, आम्हाला देवळात संसार दिसतो, सावता बाबाला संसारात देव दिसला. हे लक्षात ठेवा. तिथं गेल्यावर माणसं बरोबर ड्रायव्हरला सांगते गाडी वळवून घे, गाडी वळवून घे. गाडीचं तोंड मळत कडे आणि मग जात विठोबाकडे पंढरपुरा. आणि तिथं गेल्यावर जर त्याच्या गावचा महादेव दिसला गरुड खांबाला, महादेव आणले का? मी 22 तास झाले बारीला लागलो, तू माझ्या पुढं कसा? कधी आला? म्हणला आता 2 तास झाले पंढरपुरात. 2 तास झाले आणि माझ्या पुढे कसा? अरे एकनाथरावचे पीएन माझा मुलगा एका वर्गात शिकले, त्याच्यात घुसलो. बरं काल गावाकडेच होता का? हो. शेताकडे गेलता का? गेलतो ना. आमच्या शेतात चालू आहे का लागण ऊसाची? कुठं? गरुड खांबाजवळ ऊसाची लागण. आम्हाला तेवढाच संसार दिसतो. सावता बाबाला संसारात देव दिसला. कांदा भाजी
कांदा मुळा भाजी अवघे मिठाबाई माझे लसूण मिरची कोशिंबिरी अवघा झाला माझा हरी. मोठ हाकताना सुद्धा त्यांना मोठ दिसत नव्हते कैलासराव. मोठ नाडा विहीर दोरी ते झालं. काही तुम्हाला पाठ नाही ते सांगतो. हे जुन्या मंडळीला माहित आहे मोठ. आता काय बटन दाबायची मोटर. तेव्हा किंमत होती पाण्याला. बैलावर मोड चालायची. 6 पावली 6.5 पावली नाडा समदूर कणा थारोळ. तुम्हाला काय कळतं. आणि तो दिवसभर त्याच्या धावेच्या काठाला सावता बाबा सांगतो. धावेच्या काठाला आंब्याची सावली जांभळ्याच्या झाडाची सावली दिवसभर. त्याची बायको तिकडे पाणी भरायची आणि हा मूठ हाकायचा. दोघही गाणे म्हणायचे. अरे आता घरी येतं बटन दाबून हिरामंजी. झोपतन सकाळी जाऊन पाहतो तर पाणी गेलं वड्याला अख्ख. किंमत कळत नाही त्याची. का बटनवरच पाणी. तेव्हा पाण्याला किंमत. कारण ते मेहनतीचं पाणी होतं. तिथे नाड्यावर पाय ठेवायचा थारोळ्याजवळ. उजव्या हाताने नाड्याला झटका मारला पाय डावा ठेवून की मोठ सरळ होती. दुसरा झटका मारला की मोठ बुडती. आणि मग बैलाला मारत नसायचा शेतकरी. ते अभ्यासू बैल. बरोबर नुसता आवाज द्यायचा. भरले बाळा रे. औरांचं सांगतो. ती कान टवकारायचे बैल. अंचल माझ्या राजा. कुई 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 चाक वाजायचं. बता बता पाणी थारोळ्यात पडलं. सार्वभौम राजाला लाजवील एवढा आनंद शेतकऱ्याला व्हायचा. दिवसभर मोटोवर गाणं म्हणायचं. आणि त्याची बायको तिकडे पाणी भरताना ऐकायचं ना तुम्हाला. आपलं तिथलं चाललं हरांचा. एका तालात एका स्वरात. हे पाठ नाही तुम्हाला. एका तालात एका स्वरात एका घुंगरात घुंगरू बोले. जोडी बैलाची मोठला झुकत चाले. बैला जे ते दिवसभर. त्याची बायको पाणी भरताना माझा राया गाई मोठेवर गाणी. वाहे तालावर झुळ झुळ पाणी. दोघे म्हणून त्यांना मोड दिसत नाही. नाडा दिसत नाही. पक्षी दिसत नाही. विहीर दिसत नाही. मोठ विठ्ठल विहीर विठ्ठल बैल विठ्ठल गे. या झाडावरी राघू मैना त्याही विठ्ठल गे. हे सावता बाबा विठ्ठल. ज्याला संसारातच देव दिसत होता म्हणून देवाला तिथं यावं लागलं पालखी घेऊन आरणला. त्या संतांनी या शेलार परिवाराला सांगितलं भाऊ आपलं कुळदैवत रासाई माता आहे. बांधकाम करा. म्हणून परिवाराचा उद्धार झाला. समाजाचाही उद्धार झाला. आणि जे दर्शनाला येतील जन्मभर त्यांचाही उद्धार. नामा म्हणे त्याचा जन्म सफल झाला. नामा म्हणे त्याचा जन्म सफल झाला.
चांगलं म्हणताय तुम्ही. जन्म सफळ झाला, जन्माचं सार्थक झालं. बाकी सर्व भेटल, संत भेटत नाही. तात मिले पुणी मात मिले सुत भ्रात मिले विवती सुखदाई राज मिले गजबाज मिले सब साथ मिले लोक मिले विधि लोक मिले सुर वैकुंठई जाई सब कुछ मिले संत समागम दुर्लभ भाई. बहु अवघड आहे संत भेट, पण आम्हाला संत भेटले. संताच्या भेटीत फायदा काय झाला? आम्हाला आमचं कुळदैवत त्यांनी ज्ञात करून दिलं. हा फायदा. कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी. आम्हाला माहिती नव्हतं, पण आमच्या संतांनी आमचं कुळदैवत आम्हाला माहिती करून दिलं. पण आम्ही तेवढ्यावर थांबलो नाही. त्या संतांनी माहिती करून दिलेल्या कुळदैवताला काया वाचा मने शरण गेलो. हे बरं झालं. माहिती करून दिलं आमचं कुळदैवत. आम्ही तेवढ्यावर थांबलो नाही. माहिती करून दिलेल्या कुळदैवताला काया वाचा मने शरण गेलो. हे बरं झालं. परवे झाले शरण गेलो. दुसरं चरण बरोबर करू, सगळे बरोबर करू. वा वा. परवे झाले का? त्याच कारण आहे. जो मज होय अनन्य शरण त्याचे. इथे उत्तर आहे, बाकीच्याचे नाही. भगवान म्हणतात माझी अनन्य होऊन जो शरणागती करतो त्याचं जन्म मरण मी निवारण करतो, बाकीच्याच नाही. इथे त्याच्या शब्दामध्ये सगळे आलं. आणि ते अनन्य.
अन्याश्रयाणाम त्यागो इति अनन्यता. त्याला अनन्य शब्दाला अर्थ तो आहे अन्य आश्रयाचा त्याग करून काया वाचा मने एकट्या परमेश्वराला शरण जाणे, याला म्हणतात अनन्य. म्हणून जलचर पाण्यामध्ये कितीतरी आहे. उरग, मकर, दादूर, गमट, जल जीवन जल गेह तुलसी कैक मी नको, याला अनन्य म्हणतात. कैलासराव, मी नको. उरग म्हणजे साप, मकर म्हणजे मगर, दादूर म्हणजे पेंडू, कमट म्हणजे कासव. हो म्हणत जा ना, काय होतं त्याला? पाण्यातले जलचर आहे. साप पाण्यात राहतो, बाहेरही येतो. पेंडूक पाण्यात राहत, बाहेरही उड्या मारत. कासव पाण्यात राहतो, बाहेरही येतो. मगर पाण्यात राहतो, बाहेरही येतो. मासा पाण्यात राहतो, महिना 2 महिने डांबरी रोडला येतो पण सायकलला लटकून येतो. हे चांगलं पाठ आहे तुम्हाला. याला म्हणतात अनन्य. जीव जिती जीवना संगे, जीव जिती जीवना मरण त्यागी योगे, मरण त्यागी योगे, दया जिती दया जिती काढला की मासा मेलाच. बाकीच्यांचा व्यवहार पाण्याशिवाय चालतो. साप पाण्याच्या बाहेर येतो, जगतो. पेंडूक पाण्याच्या बाहेर येतं, तेही जिवंत राहत. कासव पाण्याच्या बाहेर येतो, त्याचाही व्यवहार चालतो पाण्याशिवाय काही काळ. मगर पाण्याच्या बाहेर येतो, फरक एवढाच होतो त्याच्या शक्तीत न्यूनता येते. मगर पाण्यात आहे ना, हत्तीला आत ओढतो. हत्तीला पाण्याच्या बाहेर आल्यावर त्याचं शेपूट धरून कुत्रे ओढतात. स्थान सुटल्यावर असं होतंय, फिरू नका आपलं कीर्तन. आपलं काय चाललं? स्थानाला महत्व आहे. अरे केस आपल्या आपल्या स्थानावर आहे म्हणून केसाला किंमत आहे. मग केसा करता प्रतिज्ञा करतात का नाही मित्र? का घाबरला रे? लगा तुझ्या केसाला धक्का जीव देईल पठ्ठा, हे तर कळलं ना. आणि दोघही गेले सलून मध्ये. पुढचंही कळलं तुम्हाला. ज्याच्या केसासाठी प्रतिज्ञा केली त्याचे कापणं चालले. ज्यानं प्रतिज्ञा केली ते बाकड्यावर बसलं पेपर वाचत. ते केस कापून खाली पडले. कोण्या गावचा आलं जोड्यासह त्या केसावर उभं. ते म्हणजे काल मळदला गप्पा मारत होता, केसाला धक्का जीव देईल पठ्ठा. ते तुझ्या मित्राचे केस खाली पडले. कोण्या गावचं म्हातारा जोड्यासह केसावर उभा आहे. तो म्हणला ते केस जोड्यानं काय डुकरानं तोडवलं तरी आपल्याला वाईट पडायचं कारण नाही का? केसानं डोकं सोडलं, केसाचं महत्व गेलंय. स्थान भ्रष्ट न शोभनते केसाहा, स्थान भ्रष्टा न शोभनते दंता, स्थान भ्रष्टा न शोभनते नराहा. माणसाला किंमत नाही. अरे ते तहसीलदार साहेब येत होते, ओला हरभरा खायला शेतकऱ्याच्या बांधावर आले. शेतकऱ्यानं कॉट टाकून दिली, त्याच्यावर बसले. लिंबा धडा सावलीमध्ये शेतकरी ओला हरभरा सोलून देतो. तहसीलदार खात होते. असं करता करता पोस्टमॅन आला शेतात. त्यानं पॉकेट दिलं, ते पोस्टातलं आलेलं. तहसीलदारनं फाडलं, वाचायला सुरुवात केली. तोपर्यंत शेतकऱ्याचे हरभरे सोलणं तयार झाले होते, हातात होते. आणि चेहरा उतरला तहसीलदारचा. असं आहे का? जा लगेच तुम्ही गावात. शेतकरी म्हणला तुम्ही तर दिवसभर थांबतो म्हणले होते साहेब, एवढं काय महत्वाचं? अरे ते आता पत्र आलं ना. बरं मग माझ्या बदलीची ऑर्डर आहे. बदली झाली तुमची? हा. हातातले हरभरे शेतकऱ्यानं खाल्ले. तहसीलदार नुसतं बघत होता. का रे बाबा तुम्ही निघा साहेब, आता दुसरा तहसीलदार. स्थान भ्रष्टा न शोभनते नरा.
सोबत म्हणून नत्र स्वस्तान मासा ते गजन बपी करशती सयव प्रच्युत स्थाना चुनापी पुरत परिभूयते. जोपर्यंत पाण्यात मगर आहे हत्तीला आत ओढतो, पण मगर बाहेर आला त्याचं शेपूट धरून कुत्रे ओढतात. पण काही काळ का होईना पाण्याशिवाय मगरही जगतो. उरग मकर दादूर कमठ जल जीवन जल गेह. पण अनन्य कोण आहे? तुलसी कहे क मीन को. माशा इतके हे अनन्य नाही का? ते पाण्याशिवाय जगूच शकत नाही, याला म्हणतात अनन्य. मासा जन्मभर पाण्यात राहतो यात नवल नाही, मेल्यावरही संबंध पाण्याशी. मीन काटे जलधोये खाते अधिक प्यास. जमला आता. माशाचे काटे धुण्याकरता हिरामंजी पाणी जास्त लागतं, शिजवण्याकरता पाणी जास्त लागतं. ज्यानं खाल्ला त्याला रात्रभर तहान लागती. हे वाचून सांगतो नाही तर भलतंच डोकं चालू आहे. मीन काटे जे लिहिलं ते, मीन काटे जलधोये खाते अधिक प्यास. मयू प्रीतियास की रहिमन प्रती की आस. जन्मभर पाण्यात राहिला मासा नवल नाही, मेल्यावरही संबंध पाण्याशी आहे. मग एवढा अनन्य असल्यानं होते काय? जो जाको शरणरी घे ताको उसकी लाज. उलटी जल मछली चले पाहव जात गजराज. मासा नेहमी उलटा पोहतो का? पाण्याला अनन्य असल्यामुळे. पाणी त्याला वाहून नेत नाही, पाण्याला त्याची लाज आहे. जो जाको शरणरी घे ताको उसकी लाज. आळंदीचा मासा देहूला जातो इंद्रायणीतून. सरळ नाही, ते 20 फुटाहून पाणी पडतं सिद्धपेठाच्या बंधाऱ्यात, त्या पडत्या पाण्यातून वर जात 20 फूट. हत्तीनं विचार केला की 1 फूट लांबीचा मासा देहूला चालला, आपण तर 12 फूट उंचीच्या सरळ नाही जमणार का? टाकली उडी हत्तीनं. बिगर तिकीट हत्ती हिंदी महासागर. याला एकटी शिवाय का? हत्या तू पाण्याला अनन्य नसल्यामुळे सरळ वाहून गेला, मासा पाण्याला अनन्य शरण असल्यामुळे उलटा पोहत गेला. म्हणजे जो जाको शरण रिघे ताको उसकी लाज. शरण आलेल्याची चिंता ज्याला शरण गेलं त्याला असते ना. मग एक बरं झालं, बरे झाले शरण. शरण गेलो. अजून थोडीशी वेळ घेतो बरं का कैलासराव, पण वेळेत सोडतो, तुम्ही काळजी करू नका. आम्हालाही 9 वाजता औरंगाबादच्या पुढे काय करमाड, तू धड करमाडच्या पुढे. ठीक, बरोबर करू. तरी आपण बरोबर करू. इथून एकदा नगर गाठलं, हे 2 तास, ते 2 तास, 5 4 9 जमते. जमते हिरा, म्हणजे काळजी करू नका. ही सगळी रामायण ऐकणारी मंडळी आहे, वाचकही आहे. काही काही गावात पोथ्या 1 महिना 2 महिने पोथ्या चालतात. ते सगळे प्रसंग तुम्हाला पाठ आहे. मी भावार्थ रामायणातला थोडासा संदर्भ देतो. लक्ष्मणाला शक्ती लागली. रामचंद्र प्रभूच्या मांडीवर आणून झोपवलं. चित्र दिसेल तुम्हाला. सूर्य मावळला बरं का, मृदंगाचार्य. सूर्य मावळला. सगळी वानर चिंतातूर आहे. अंधार पडायला लागला. प्रमुख वानर रामप्रभूच्या भोवताल बसलेली आहे. नळणी, जामवंत, सुग्रीवांग, हनुमंत, दधीची, ऋषमोकेशरी, गवाक्ष, बिभीषणजी ही प्रमुख. बाकीचे सगळे डोक्याला हात लावून, फोटो पाहिलं तुम्ही, रडतात सगळे वानर. आता श्रीराम आणि लक्ष्मणाचं चित्र डोळा पुढे आणा. सूर्य मावळला,
लक्ष्मणाचं डोकं मांडीवर घेतलं श्रीरामाने. डोळे मिटलेले, गोरापान लक्ष्मण, काळा कुरळ्या जटा विखुरलेल्या, पाय अस्तव्यस्त, जखम छातीमध्ये, ते रक्त स्त्रवत होतं. मांडी भिजली प्रभूची. आणि प्रभूने जेव्हा लक्ष्मणाच्या तोंडावरून हात फिरवायला सुरुवात केली, हात फिरवताना लक्ष्मणानं 14 वर्षे वनवासात केलेल्या सेवेचा दिवस न दिवस श्रीरामाला आठवू लागला. जगाचे अश्रू पुसणारा भगवान आहे, पण इथे नापास झाला. भावाच्या तोंडावरून हात फिरवून रडणं सुरू झालं. लक्ष्मणा, अगाध बंधुपणाची सीमा तू दाविले सख्या उत्तमा, माझा निवविला अंतरात्मा एवढा प्रेमा वाढवला. भावार्थ रामायण. मज लागे नवमास कष्टलास, त्या गुणी राजभोग विलास, सेवा केली 14 वर्ष निराहार राहोनिया. अरे 14 वर्षात कधी पत्नीची आठवण केली नाही, कधी बापाची नाही, कधी आईची नाही. प्रभू रडू रडू लक्ष्मणजीचा कौतुक. नाही आठविले माता पिता सुतदारा, वैभव विषया लागो दिला नाही थारा. इंद्रिय जीत धैर्य पुरायसा बंधू दुर्लभ, त्वा गेले या मात्या योद्ध्या कारणे, मुख दाविता लाजिरवाणे, आणि सन्मुख जाणे कौसल्येच्या. लक्ष्मणा, मी माझ्या सामर्थ्यानं रावणाला मारील, सीतेला सोडविल, अयोध्येत जाईल. अयोध्येत गेल्या गेल्या माझी माय कौसल्या राजमहालातून बाहेर येऊन माझ्या गळ्याला बिलगल, आणि गळ्याला बिलगून रडल, आणि रडू रडू पहिला प्रश्न विचारल, रामा, मला कळतं ते टिकत नाही, पण आता ते तुमच्या गावची असल्यामुळे. रामा, अरे जाताना 3 जण वनवासात गेला होता, आता येताना 2च नवरा बायको आला. माझा लाडका लक्ष्मण कुठं आहे? माता पुसतील रघुनायका, कोठे रे पुत्र लक्ष्मण लाडका. मग हृदय बसेल धडका, तेथे काय वधो. आईसाठी उठ. सगळी वानर रडू लागली. लक्ष्मणा, मी अयोध्येत गेल्यावर माझा राज्याभिषेक होईल, माझ्या डाव्या भागाला सीता बसल, राजा राणीचा आमचा जय जयकार होईल. मग भरताची बायको मांडवी सिंहासनापुढे येऊन नमस्कार करल, तेव्हा मी उजवा हात वर करून तिला आशीर्वाद देईल, मांडवी सौभाग्यवती भव. ते गेल्यावर शत्रुघ्नाची बायको श्रुतकीर्ती येईल, ती नमस्कार करल, तिलाही मी आशीर्वाद देईल, श्रुतकीर्ती सौभाग्यवती भव. पण दोघी गेल्यावर बिना कुंकवाची विधवा झालेली तुझी उर्मिला माझ्या सिंहासनापुढे येऊन रडल, हात जोडल, आणि तिला काय आशीर्वाद दे. उर्मिले, केवळ माझी बायको सोडवायसाठी कुंकू पुसावं लागलं तुला, अरे तिच्यासाठी तरी उठ. त्याच्यामुळे सगळे वानर रडू लागले. प्रभू इथपर्यंत मजल गेली. बस आता पाषाण बांधून आपुले कटी, उडी घालील महातटी. मी आता दगड बांधतो कमरेला, सागरात उडी घालतो. जामवंत म्हणाले, मालक, तुम्ही असं केल्यावर हे वानर जिवंत राहतील का? मज वाचुणी कपी समस्त प्राण त्यजतील उदकात. मला ही कल्पना आहे, मी गेल्यावर वानरही उड्या टाकतील. याही खेदाचा परमात्म्या रामे त्यागीला. जानकी राहिली राक्षस गृही, हाय संकल्प पाहि म्या रामे त्यागीला. अयोध्येत तिघी माता, प्राण त्यजतील तत्वता, याही दुःखाची वार्ता म्या रामे त्यागीली. जामवंत म्हणाले, मग 3 माता प्राण सोडतील ते दुःख नाही वाटत म्हणता, वानर प्राण देतील ते दुःख वाटत नाही म्हणता, सीतामाई अशोकोणात राहिली त्याच्यासाठी नाही रडत म्हणता. अरे जामवंता, मी लक्ष्मणासाठी सुद्धा नाही रडत. मग
मग रडता कशासाठी? या परिस माते दुःख भारी, होत असे खेद अंतरी, बिभीषण कवनाच्या द्वारी शरणागत जाईल. मला सर्वात मोठं दुःख माझ्या बिभीषणाचं आहे. अरे तू मला शरण आला, मी त्याला अभय दिलं, काळजी करू नको बिभीषणा. माते थोर शरणागताची लाज, म्या केले अनंत भक्ताचे काज, अनाथ होता भक्त राज, मग मी राम कशाचा. माते थोर शरणागताची लाज, शरणागताची लाज असणारा जो देव आहे आणि त्याला मी शरण गेलो. महाराज म्हणतात हे बरं झालं, बरं झाले शरण पर्यंत आलो आपण. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी. आम्हाला आमच्या संतांनी आमचं कुळदैवत माहिती करून दिलं. महाराज म्हणतात आम्ही एवढ्यावर थांबलो नाही, त्या कुळदैवताला शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो, आणि शरण गेलो म्हणून उगविलो संकटी. वा 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 म्हणत जा, मला बरं वाटत. एकदा हात वर करा सगळ्या. रासाई देवी माता पाहते, कोणाचा हात खाली आहे, शाबास. वा, अरे या सगळ्या माताच आहे, देवीच्या रूपात बसल्या विचार. एका तालात बरे का पांडुरंगा दिसतो रे भाऊ, मस्त केलं. विठोबा आपण ही मजा करू. हात वर, एक माझ्याकडे पहा, एक थांबा, एक हात वर सर्वांनी. एवढं शूटिंग मध्ये घ्या. अरे हा जन्मातला अविस्मरणीय प्रसंग आहे आजचा. हारही होते तिकडे येते. असे या दोघे तिकडे बा दोघे. कुळीची कुळीची हे
उगविलो
जमलं पोलीस खातं बाप वारकरी आहे ना, जिल्हा सातारा, नगर जिल्हा कोणतं का श्रीगोंदा तालुका आहे का? मग तर अजून बरोबर झालं. विठ्ठल परमेघाले शरण गेलो म्हणून उगविलो संकटी. पण शरण जाण्यासाठी साधक बाधक व्यवहारासाठी समान सत्ता पाहिजे की नाही हे नसेल पडत तुम्हाला. बरं सांगतो, कैलासराव झोपेतून जाग आल्या आल्या पाणी प्यायची सवय ज्याला आहे ते तयारीनं झोपत. उशाकडे स्टूल ठेवतं, स्टूलवर तांब्या, त्याच्यात पाणी, फुलपात्र, झोपलं. झोपेत पडलं स्वप्न, स्वप्नात लागली तहान आणि पुरा दौंड तालुका फिरत होतं. पाणीपादा मरतो, पाणीपादा मरतो. अरे पाणी लांब आहे का? उशाकडे तांब्या भरून आहे ना. मग का फिरतं तालुकाभर? याला म्हणतात सत्ताभेद. तहान स्वप्नातली आहे, पाणी जागृतीतलं आहे. समान सत्ता पाहिजे व्यवहारासाठी. अरे मग याची तहान केव्हा जाईल? ते स्वप्नातच फिरत फिरत मळदला आलं पाहिजे. त्याला मळदला एक वॉटर बॅग वाला भेटलं पाहिजे. त्यानं याला पाणी पाजलं पाहिजे, ते गटा गटा प्यालं पाहिजे. तहान स्वप्नातली, मग पाणी स्वप्नातलं. तसं तहान जागृतीतली, मग पाणी उशाकडचं. हे लक्षात घ्या. आणि शरण गेलो, शरण गेलो. अरे शरण कसं जाता येईल का? त्याचं वर्णन आम्ही असं ऐकलेलं आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्णछाया. रंग नाही, रूप नाही, नाही वर्णछाया. निराकार निर्गुण तुझी नाही, रूप नाही, नाही वर्णछाया. निराकार निर्गुण तुझी रघुराय. कायच देत नाही तो प्रकृतीचा भरता पायी. हो, ते बरोबर आहे. मग शरण गेलो कसं? अरे आमच्या संतांनी हट्ट धरला आणि जे अरूप होत ते रूपा
रूपा पळे, पळेच रूपाला आणलं. इथे आणाला शब्द बरं का कैलासराव, यावं लागतं, आणावं लागतं आणि येत असतात. हे मराठीतले 3 शब्द पहा. येत असतात, यावंच लागतं, आणावं लागतं. येत असतात ते संत, यावं लागतंय तो जीव, आणावा लागतो तो देव. आता हे वाढत चाललं बरं का, पण ते क्रियापदच ते आल्यामुळे थोडस मला माहिती आहे आमची ऐकणारी मंडळी आहे, पण सांगतोच, तुम्ही अजिबात काळजी करू नका. जीवाला यावं लागतं. अगा कर्मे जै उरावे तै ती सुख दुखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. यावं लागतं जीवाला. येतात संत, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण येतात. आणावा लागतो तो देव आणावा लागतो. धन्य पुंडलिका बहुबरे केले निदान आणिले, बस हे शब्द तिथे. त्यालाच स्वातंत्र्य, पारतंत्र्य, अर्ध स्वातंत्र्य अर्ध पारतंत्र्य हे नसेल कळतं. स्वेच्छा, अनिच्छा आणि परेच्छा 3 शब्द लागतात. हे वाढले बरं का कैलासराव, पण सांगतोच आता. स्वेच्छा, स्वतःच्या इच्छेनं, ही संत आहे. येतो जातो आम्ही देवाचे सांगत, इच्छा असेल तर येतो, नाही तर नाही येत. संत स्वेच्छा. अनिच्छा जीव आहे. जन्माला यायची इच्छा नसली तरी कर्म शिल्लक राहिल्यामुळे अनिच्छेनं यावं लागतं, हा जीव आहे. पण परेच्छा, दुसऱ्याच्या इच्छेनं यावं लागतं, तो देव आहे. अहो हे पहा, एखाद्या वेळेला असं होते, पंक्तीमध्ये तो दिसला, अरे बाता आणत होता का महिना भरापासून की त्याच्या दारात पाय ठेवणार नाही, माझ्या आधी पंक्तीत येऊन बसला. येणारच नव्हतो, मग का आला? आपल्या घरी 1 महिन्यानं मुलीचं लग्न नको, गावगाड्यात विरोध म्हणून आलो. इच्छा नसताना येणे ही अनिच्छा आहे. एखाद्याला का रे तू तर येत नाही म्हणला जेवायला, माझ्या आधी हजर, येतच नव्हतो, मग महादेवरावनं आणलं म्हणजे हे परेच्छा, त्याने आणलं म्हणून आलं. कधी कधी पंक्तीचे मालक म्हणतात, बापरे, अरे खरंच शपथ तुम्हाला मी निमंत्रण द्यायचं विसरलोच होतो बुवा, तरी मनाचा मोठेपणा दाखवून आपण आला. मला कशाला निमंत्रण पाहिजे पाटील? मला काय वेगळ्या समजता का तुम्ही? घरातला सदस्य समजा, तुमच्या घरी जेवण असलं तर मी येणारच. स्वेच्छा. यालाच गोकुळामध्ये 3 विभाग केले. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. सून म्हटलं की पूर्ण पारतंत्र्य, सासू पूर्ण स्वातंत्र्य, अर्ध स्वातंत्र्य न अर्ध पारतंत्र्य, हिला म्हणतात लेक. हे नीट आहे का? पूर्ण स्वातंत्र्य असते तिला सासू म्हणतात. हम करे सो कायदा. मुलगा वडील बाहेर बसलेले पेपर वाचत, स्वयंपाक घरात तिघी. मोठं भांड पडलं काचेचं, फुटलं, आवाज झाला तेव्हा मुलाला वडील म्हणाले, 60 वर्षाचे वडील 30 वर्ष, बाळासाहेब, अरे कोणी भांड फोडलं? तिघी आहे स्वयंपाक घरात, तुझी पत्नी आहे, तुझी बहीण, तुझी आई, जा बरं कोणी फोडलं? बाळासाहेब उठला नाही. 2 मिनिटाने, अहो बाळासाहेब, एवढं मोठं भांड फुटून आवाज झाला, तुम्ही ऐकता का नाही? जा कोणी फोडलं? तरी नाही उठलं. अरे बहिरा आहे का काय? तिथंच उभा झाला बाळासाहेब. खरं सांगू का पप्पा, काय भांड कोणी फोडलं? हा सांग. आई ना.
तुला कसं कळलं? साधं गणित आहे पप्पा. भांड्याच्या आवाजानंतर पुन्हा आवाज नाही, म्हणजे मम्मी शिवाय. बापानं पेपर पुढे गेला. बरं का बाबा? कळलं पैसे. माझ्या बायकोच्या हातून फुटलं असतं ना बाबा, तर आईनं अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं. पण एवढी घटना घडून घर शांत आहे, म्हणजे मम्मीनं अरे कळलं बैस खाली. हे पूर्ण स्वातंत्र्य तिला म्हणतात सासू. पूर्ण पारतंत्र्य सुनेला असते. तिच्या माहेरी येणारे महाराज त्यांचं कीर्तन सप्ताहामध्ये, आणि त्या घरातलं कोणीही परमार्थातलं नाही. ती बिचारी 5 वाजल्यापासून उरकते स्वयंपाकाचं हे ते. सासूबाई जेवून घ्या, सासऱ्याला जेवून. 8:45 पर्यंत सगळे अंथरून पांघरून सासू लक्ष ठेवूनच असते. आणि 8:45 तिकडे भजन. सासूबाई काय यातून कळलं तुम्हाला? नाही, आमच्या माहेरी यायचे लहानपणी ते महाराज, त्यांचं कीर्तन आपल्या गावात आहे, तर कीर्तनाला. झाली का म्हातारी? काय घरी? पूर्ण पार बसली. पूर्ण पारतंत्र्य सुनेला आहे, पूर्ण स्वातंत्र्य सासूला आहे, अर्ध स्वातंत्र्य अर्ध पारतंत्र्य लेकीला. लेक माहेरी आल्या म्हणजे विचारल्याशिवाय जात नाही आणि परवानगीची वाट पाहत नाही. लेकीचे शब्द काय असते माहेरी आल्या? आई मी मैत्रिणीकडे जाते बरं का. जाऊ का म्हणतच नाही, जाते बरं का. म्हणजे विचारल्याशिवाय गेली नाही आणि हो नाहीची वाट बघितली नाही. अर्ध स्वात अर्ध पा. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी. स्वतंत्र, स्वेच्छा अनिच्छा परेच्छा त्याला म्हणतात. तसं यावं लागतं हे अनिच्छा आहे, येतात स्वेच्छा आहे, आणावं लागतं हे परेच्छा आहे. म्हणून आणि लिही रूपा पळे. पण कशाच्या बळावर आणलं? पुढे शब्द आहे करुणी खळे हरिदासी. खळे, खळ म्हणजे केवळ खळ म्हणजे दुष्ट घ्यायचा नाही. खळा सदा क्षुद्र दृष्टी करी कष्टी सज्जना, जे खळाची व्यंकटी सांडो. तिथं खळ शब्दाचा अर्थ दुष्ट आहे. इथं खळ म्हणजे बाजरीचं, गव्हाचं, ज्वारीचंही घ्यायचं नाही. इथे खळ म्हणजे हट्ट घ्यायचा. हट्ट, मराठी लक्षात घ्या. करुणी खळे, हट्ट. एखाद्या वेळेला घरी लेकरू ठेवावं तर सांभाळायला कोणी नाही. कीर्तनात गेलं तर रडल्याशिवाय राहत नाही. तरी ती मावशी धाडस करते, लेकराला घेऊन येते, कीर्तनात बसते. बुवाचा रामकृष्ण हरी सुरू झाला आणि तुकाराम महाराज काय सांगतात हे बुवानं सुरू केलं की लेकराचं रडणं सुरू होतं. तिचं लेकरू रडायला लागलं की भोवतालच्या जेवढ्या असतात आडवे डोळे करू करू पाहतात तिच्याकडे. कशाला आली कोणाच माहिती. चालले लेकरू घेऊन. उठणं म्हणा, उठणं म्हणा, जाणं घरी. ती लाजून जाते बिचारी. घरी जाना, त्याला काही खायला दे. सगळे केलं आजीबाई. मग ते आता रडायचं थांबत नाही. काय झालं? खळीस आलं. हे शब्द परिचय ना. खळीस आलं, हट्टाला पेटलं. आता मला घरी जावंच लागणार आहे. तसं हरिदास खळीस आले, हट्टाला पेटले. अरूप होतं त्याला रूपाशी घेऊन आले. बस करुणी खळे. आमची सवय अभंग घ्यायचा, तो गणितासारखा सोडवायचा. फार झालं तर हिरा म्हणजे नाही बोलवणार पुन्हा. त्या बाबाने हसवलं नाही म्हणणार, नाही येणार. पण आम्ही कीर्तनाचा तमाशा नाही करणार. अभंग घ्यायचा तो सोडवण्यासाठी. विठ्ठल तिन्ही चरण बरोबर आणले आपण. करुणी खळे हरिदासी म्हणजे हरिदास हट्टाला पेटले आणि अरूप होणाऱ्या असणाऱ्या देवाला रूपासी आणलं. आणि लिही रूपा पळे करुणी खळे हरिदासी. आणि रूपानंतर नाम असतं हे लक्षात ठेवा. नाम आधी नाही, आधी रूप आहे. त्याला माहिती होतं बाळ होणार आहे, बाळ आज होणार आहे. सकाळी रडण्याचा आवाज ऐकला आणि इतकं खुशीत आलं, लुंगी बन्यांवर गेलं ब्राह्मणाच्या घरी. ब्राह्मण काका नाव ठेवायचं बाळाचं. ब्राह्मण काका खुश झाल्या. आल्या आल्या ग्राहक म्हणून ब्राह्मण काकाने चहा दिला, बसायला दिलं, पंचांग काढलं. चांगलं आहे, चंद्रबळ वगैरे चांगलं आहे, दिवस चांगला आहे, शुभ लक्षण आहे सगळी. ते जाऊ द्या. 4:55 झाले, 5च मिनिट आहे. नाव काय ठेवायचं हे सांगा. अरे नाव ठेवायचं सांगतो, पण आधी सांग ना, मुलगा झाला का मुलगी?
ते नाही बघितलं काका. मग रडणं ऐकलं निचं आलो. लेका बैमाना रडण्यावर नाव ठेवतात. जा बघून या आधी मुलगी आहे का मुलगा, आणि मग सांगतो पिंट्या का पिंटी काय ठेवायचं. आधी रूप उपदल्या बाळकासी नाव नाही ठेवतयासी, मग ठेवी द्या नामासी ओ देत उठी. हे नसेल पटत, थोडासा क्लिष्ट विषय आहे, पण एक 2-3 मिनिट माझ्याकडे लक्ष द्या बस. आता जास्त त्रास देत नाही. पंचमहाभूत माहिती आहे तुम्हाला, पृथ्वी आप तेज वायू आकाश. हा ते मोबाईलवर थांबा म्हणा, थोडं राहिलं आता, थोडं राहिलं बस, थोडंसच राहिलं बस. मी शॉर्टकटच घेतो भाऊ, तुम्ही काय. पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पंचभूत आहे ना. उत्पत्तीचा क्रम आकाशापासून आहे, लय क्रम पृथ्वीपासून आहे. असं इकडचं पहा, इकडचं हे पंचभूत पाठ झालं ना. पृथ्वी आप तेज वायू आकाश. जन्माला आलंय आकाशापासून वारा, ही उत्पत्ती आहे. वाऱ्यापासून अग्नी, अग्नीपासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी. थोडस 2च मिनिटात उरत. पण लय पृथ्वीचा पाण्यात, पाण्याचा अग्नीत, अग्नीचा वायूत, वायूचा आकाशात. हे लय आहे, ते उत्पत्ती आहे. हे नसेल पटत तर प्रत्येकाचा गुण ठरलेला आहे. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, हे तर 5 माहिती आहे ना. शब्द गुण, स्पर्श गुण, रस गुण, रूप गुण. इथे रूप आलं म्हणून आपलं चाललंय. आणि गंध, गंध पृथ्वीचा आहे, रूप अग्नीचा आहे, रस पाण्याचा आहे, स्पर्श वायूचा आहे, शब्द आकाशाचा आहे. तर हे लक्षात ठेवा. आकाशापासून जन्म वाऱ्याचा झाला म्हणून वाऱ्यामध्ये 2 गुण आले. एक त्याच्या बापाचा आकाशाचा शब्द आला, त्याचा स्वतःचा स्पर्श आला. वारा वाहायला लागला की आवाज होतो, हा शब्द गुण आकाशाचा. आकाशाचा स्पर्श नाही होत कोणाला, कारण त्याचा फक्त शब्द गुण आहे. स्पर्श वाऱ्याचा होतो, याच्यात 2 गुण आले, स्वतःचा स्पर्श आणि आकाशाचा शब्द. चला पुढे. आता वाऱ्यापासून जन्म झाला अग्नीचा. अग्नीचा स्वतःचा रूप, अग्नीच्या बापाचा वाऱ्याचा स्पर्श, अग्नीच्या आजोबाचा आकाशाचा शब्द. आता 3 गुण अग्नीत आले. वारा दिसत नाही, आकाश दिसत नाही, पण अग्नी दिसते. रूप गुण अग्नीत आहे. अग्नीला हात लावा, चटका बसतो, हा वायू गुण स्पर्श, वायूचा स्पर्श अग्नीत आहे. अग्नी पेटलं की आवाज होतो, हा शब्द गुण अग्नीत. असे 3 गुण आले अग्नीमध्ये. अग्नीपासून जन्म झाला पाण्याचा. पाण्याचा स्वतःचा रस गुण आहे. पाण्याचा बाप अग्नी असल्यामुळे काळशार पाणी डोळ्याला दिसतं, हा रूप अग्नीचा आहे. हात लावला की थंडपणा जाणवतो, हा स्पर्श वायूचा आहे. ओतलं म्हणजे बुडबुड बुडबुड वाजतंय, हा शब्द आकाशाचा. इथपर्यंत आलो ना. मी पहिलीतल्या मुलासारखं चालू आहे, तास घेणं आपला. 4 आले ना. 4 कोणात? हो म्हणत जाणार पाण्यात. हो हो म्हटलं झालं पाण्यात. पाण्यात 4 का आले? त्याचा स्वतःचा रस, त्याच्या बापाचा अग्नीचा रूप, त्याच्या आजोबाचा वायूचा स्पर्श आणि त्याच्या पंजोबाचा आकाशाचा शब्द. शब्द स्पर्श रूप आणि रस हे 4 आले. आता त्याच्यापासून जन्म झाला पृथ्वीचा. पृथ्वीचा स्वतःचा गंध गुण आहे. मृग नक्षत्राचा पहिला पाऊस पडला की मातीचा सुगंध सुटतो, हा गंध पृथ्वीचा आहे. आपण फळे वगैरे खातो तो त्याच्याद्वारा रस पोटात जातो, हा रस गुण पृथ्वीमध्ये उतरतोय, तो पाण्याचा आहे. कुठे तांबडी जमीन, कुठे काळीशार जमीन दिसते डोळ्याला, हा रूप अग्नीचा आहे. मऊ आणि कठीण स्पर्श पायाला जाणवतो पृथ्वीचा, हा स्पर्श गुण वायूचा आहे. घर पडलं, भूकंप झाला, आवाज होतो, हा शब्द गुण आकाशाचा आहे. बस इथपर्यंत झालं. आता घाबरू नका, झालं उरकलं. आता रूप कुठून सुरू होते? रूप अग्नीपासून सुरू होते. म्हणून रूप अग्नीला आहे,
रूप पाण्याला आहे, रूप पृथ्वीला आहे. मग ज्यापासून हे तीन झाले त्याच्या वरचा विचार करा, वायूला रूप नाही. वायूच्या पुढे विचार करा, आकाशाला रूप नाही. आकाश ज्याच्यापासून त्या मायेला रूप नाही, आणि माया ज्याच्यापासून त्या ब्रह्मालाही रूप नाही. मग यांनी रूपाला आणलं ना, हे विशेष झालं. अरूप होते ते रूपाशी आले, आणि रूपाला आणल्यानंतर त्याला नाव ठेवण्यात आलं, आणि त्या नामाच्या आनंदात मग आम्ही नाचायला लागलो. Ah
जय विठ्ठल होईल. नंतर निवेदक सर्वांचे आभार मानतील. मी तुम्हाला नमस्कार करतो, तुम्ही मला आम्हाला